नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या एक सरकारी तरतूद गाजते. ती तरतूद अर्थातच पूरग्रस्तांसाठी जे 31-32 हजार कोटी रुपयांचं जे पॅकेज घोषित केलेलं आहे, आता ते दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल अशी शक्यता आहे. असं असताना राजकीय विरोधक आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांचे नेते हे राज्य सरकारवर टीका करत आहे. अगदी नाव घेऊन सांगायचं म्हटलं तर अजित नवले हे जे साम्यवादी पक्षाचे आहेत नेते, त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे सरकारने फसवणूक केलेली आहे आणि 32 हजार कोटी फक्त 6,500 कोटी रुपये हे सरकारच्या तिजोरीतून देण्यात आलेले आहेत. बाकीचे जे 11 हेड्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, ते सगळे जुन्याच योजना आहेत आणि ती तरतूद केलेली आहे. आता या एकूण संबंधी आपल्याशी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ कृषी अभ्यासक, त्याच्यानंतर कृषी मूल्य आयोगाचे माजी सचिव आणि माजी कृषी अधिकारी उदय देवळणकर हे आपल्या सोबत आहेत. आता उदय देवळणकर यांच्याविषयी अधिक परिचय करून देण्याची गरज नाही, कारण त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये आपला अभ्यास वेळोवेळी व्यक्त ते केलेला आहे, ते करत आहेत. आणि मग पर्यावरण असेल, शाश्वत विकास असेल, शाश्वत शेती असेल, वेगवेगळी पिकं असेल, त्याला बाजारभाव असेल, शेतकऱ्यांची मानसिकता असेल, या संबंधी ते अतिशय तटस्थ दृष्टिकोनातून आपलं म्हणणं मांडत असतात. तर आपलं उदय देवळणकर, आपलं या चॅनलवर स्वागत आहे. आपण वारंवार या चॅनलवर येत असता. माझी दर्शकांना विनंती आहे की उदय देवळणकर यांना काही आपल्याला विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण अवश्य विचारावं आणि हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि ही चर्चा इतरांना ऐकण्यासाठी शेअर देखील करावी अशी नम्र विनंती आहे. तर उदय देवळणकर, हे तुम्ही सांगा की तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून आता हे काही राजकीय चिखलफेक जी होती, नुकसान भरपाई, आता उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हंबरडा मोर्चा आहे मराठवाड्यामध्ये. त्याच्यानंतर हे अजित नवले यांनी ठरले की सगळ्या शेतकरी संघटनांना एकत्र करून अजून एक मोर्चा काढायचा आहे. म्हणजे हे थांबणार कधी? आणि एकूण तुमचं हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुमचं एकूण हे नुकसान भरपाईच्या संदर्भात जे धोरण असतं सरकारचं वेळोवेळी, ते धोरण आणि आता ही जलसंकट आल्यामुळं स्वीकारलेलं धोरण, याबद्दल आपल्याला काय वाटतं ते बोला. जय किसान मित्रांनो. जय किसान. फळेसाहेब, आपल्याला कल्पना आहे की अ, नुकसानीला मदत देणं म्हणजे राष्ट्रीय आपत्ती निवारण विभाग जो आहे, NDRF जो आहे, याची एक कार्यपद्धती आहे. आणि राज्याचे देखील असे विभाग आहेत. राज्याच्या विभागांमध्ये देखील केंद्राचा हिस्सा असतो. 25% राज्याचा हिस्सा असतो. आणि दरवर्षी आपत्ती येण्याची शक्यता गृहीत धरून आपण जसं बचत करत असतो घरामध्ये काही अडचण आली तर, तसा हा आपत्तीसाठीचा पैसा बाजूला काढला जातो. आता ह्याचा इशारा वेळोवेळी वैज्ञानिकांनी दिला आहे. आणि पॅरिस अग्रीमेंट जे होतं ते ह्याच दृष्टीने होतं. आणि पंतप्रधानांनी त्यावेळेला डिक्लेअर केलं होतं की आपल्याला 2070 सालापर्यंत कार्बन एक्सपल्शन पूर्णपणे शून्यावर आणायचं आहे. म्हणजे त्याचा अर्थ फार व्यापक आहे. त्याची कधीतरी चर्चा करू आपण. पण हे जे संकट आलंय हे का आलंय लक्षात घ्या. आता हे मध्ये जो पाऊस झाला सप्टेंबरच्या शेवटी, तो 2 वेळा पाऊस झाला. एक वायू प्रणाली जी आली ती निजामाबाद, विशाखापट्टणम, निजामाबाद, नांदेडहून घुसली ते थेट कोल्हापूरपर्यंत. तिने सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीडचा दक्षिण भाग याला डॅमेज केलं. दुसरी वायू प्रणाली मी माझ्या अनुभवात पाहिलेली सगळ्यात वेगवान वायू प्रणाली होती. त्यांनी ओरिसामध्ये प्रवेश केला. आणि झालं काय की ओरिसामध्ये प्रवेश करणारी वायू प्रणाली सहसा महाराष्ट्राकडे येत नाही. परंतु मान्सून वारं हटलं होतं, अँटी सायक्लोन तयार झाले होते, म्हणजे उच्च हवेचा दाब भारताच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात तयार झाला होता. आणि त्यामुळे गुजरातच्या कोपऱ्यापर्यंत मान्सून हटलेला होता. तिथं हटला होता म्हणजे हवेचा दाब प्रचंड जास्त होता. त्यामुळे ही वायू प्रणाली जी निघाली ती घुसली महाराष्ट्रामध्ये. चंद्रपूरमधून त्यांनी प्रवेश केला. आणि मग यवतमाळ आहे, बुलढाणा आहे, जालना आहे, संभाजीनगर आहे, नाशिक आहे, अशा मार्गातून ते गुजरातमध्ये तिचा प्रवेश झाला. आणि गुजरातच्याच कोपऱ्यावरून समुद्रामध्ये जवळपास 8-9-10 दिवस त्यांनी मुक्काम ठोकला. त्या वायू प्रणालीला समुद्रात बळकटी मिळाली, तिला शक्ती हे नाव दिलं. आणि मग ती ओमानकडे जाऊन विरून गेली हवेमध्ये.
तर हा ते, पण तर नंतरचं त्याचं काही जरी झालं असलं तरी ओरिसामध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रात येणं हे इतकं वेगवान होतं आणि त्यांनी इतकं बाष्प जमा केलं होतं की माझ्या स्वतःच्या शेतामध्ये मला 2 छोट्या मोटरी लावून माझ्या गॅरेजमधलं पाणी बाहेर काढावं लागलं. गाईच्या गोठ्यामध्ये सुद्धा पाणी घुसलं होतं. माझं वैयक्तिक नुकसान झालं. मग पण हे का झालं तर काही फार कमी वेळामध्ये 150-200 मिलीमीटर पाऊस झाला. त्याचा अंदाज आम्हाला आला होता. मागच्या एका एपिसोडमध्ये त्यापूर्वी तुम्हाला मी बोललो होतो की फार मोठे पाऊस शक्य आहेत म्हणून. आणि त्या प्रकारचा तो पाऊस झाला. आणि त्याचं म्हणजे ही वायू प्रणाली जी होती ती अधिक फार वेगाने आली येताना. पण संभाजीनगरपासून पुढे जाताना बऱ्यापैकी तिचा वेग कमी होता, नंतर पुन्हा वाढला. तर वेग कमी असताना फार जास्त पाऊस फार कमी वेळात पडून गेला हम्म. आणि हे डॅमेज झालं. मग हे इतकं विस्ताराने सांगण्याची गरज काय आहे? तर तुम्ही 11 मुद्दे सांगितलेले आहेत. कसं काय ह्याचं नुकसान झालं? की जिथं पाऊस पडलेला नाहीये तिथं वरच्या भागामध्ये नदीच्या उगमाजवळ झालेला पाऊस हा इतका मोठा होता की खालच्या भागात जो नदीचं पात्र आहे त्यात ते पाणी मावलं नाही. ते घरांमध्ये घुसलं, शहरांमध्ये घुसलं. त्यांनी काय काय डॅमेज केलं? त्यांनी घरातलं अन्नधान्य डॅमेज केलं, घरांची पडझड केली, नुकसान केलं, जीवितहानी झाली, वित्तहानी झाली, जनावरांची हानी झाली, चारा जमा करून ठेवलेला वाहून गेला. आमच्याकडे संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद तालुक्यात कन्नड तालुक्यामध्ये अ, पशुधनासाठी मुरघास तयार करून ठेवण्याची पद्धत आहे. ते मुरघासाचे एक एक दोन दोन टनाचे जे मोठे बॅग्स भरून ठेवलेल्या असतात, या बॅग पुरात वाहून आल्या. आणि खालच्या भागातल्या लोकांनी जेव्हा समजलं अशा बॅग वाहून येत आहेत, त्यांनी बिलकुल ट्रॅक्टरच्या साखळ्या लावून काही बॅग काढल्या सुद्धा पुरातून. म्हणजे कुठं नुकसान कुठं फायदा म्हणता येईल त्याला, पण ह्या प्रकारचं सुद्धा नुकसान झालं. घरांमध्ये पाणी घुसलं, पडझड झाली त्यांची, तेही नुकसान झालं. बियाणं ठेवलं होतं त्याचं नुकसान झालं. घरामधलं सामानाचं नुकसान झालं. हे असा प्रकार आधी कधी पाहिला नव्हता आपण. बरं, ह्याच्यात मल्टिपल नुकसान आहे. म्हणजे कुठं पूर जास्त घुसून नुकसान झालं, की कुठं अतिवृष्टी होऊन नुकसान झालं, कुठं ह्या अतिवृष्टीचं कमी वेळात झालेल्या पावसामुळं आणि नदीने बदललेल्या प्रवाहांमुळे जमीन खरडून गेली, ते एक नुकसान झालं. विजा पडून वित्तहानी, जीवितहानी आणि इतर जनावरांची वगैरे हानी झाल्याचं आपण पाहिलं. म्हणजे इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे जे नुकसान झालं याचा याबद्दल काही तांत्रिक चर्चा मला अपेक्षित होती. ती आम्ही काही तंत्रज्ञ करतो आहोत. पण चर्चा काय सुरू आहे? ते पॅकेज दिलं, हे फसवं आहे का? हे खरं आहे का? खोटं आहे का? माझा सगळ्यांना प्रश्न आहे. सत्ताधारी पक्ष सगळे आमदार मुख्यमंत्र्यांच्या मागे फिरतायत. माझ्या मतदारसंघाचं कसं डॅमेज झालं, सोशल मीडियावर जा तुम्ही कुठल्याही आमदाराच्या, एवढं नुकसान झालं, एवढा फोटो. आणि मग ते आमदार स्वतः चिखलात उभे राहिलेले. विरोधी पक्ष म्हणतायत की हे बघ, यांचं नाटक आहे, त्यांनी जास्त दिलेलं नाहीये. पण मला दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे लोक हे खात्रीपूर्वक सांगू शकतात का की एकूण जे महाराष्ट्रात उत्पादन आहे सोयाबीनचं ते हम्म. फार कमी होणार आहे? किती टक्के कमी होणार आहे? कापसाचं जे उत्पन्न आहे ते कमी होणार आहे? किती टक्के कमी होणार आहे? जे अँटिसिपेटेड उत्पन्न आहे त्याच्या किती टक्के खाली उत्पन्न जाणार आहे? तुरीचं उत्पन्न कमी होणार आहे का? मक्याचं उत्पन्न कमी होणार आहे का? ऊसावर किती परिणाम होणार आहे? नक्की किती परिणाम होणार आहे? याचं आकलन आहे का? 2016 सालचा अनुभव असा आहे की अतिवृष्टीमुळे नुकसान झालं म्हणून पॅकेज दिलं गेलं, विमा दिला गेला आणि नंतर तुरीची खरेदी करता आली नाही सरकारला, इतकं जास्त उत्पादन झालं होतं. म्हणजे आपण याच्यामध्ये राजकारण सोडून वस्तुनिष्ठता आणली पाहिजे. हम्म. सरकार 8,500 रुपये हेक्टरी कोरडवाहू पिकांना देत आहे. त्याच्यात एक नवीन प्रकार काढला त्यांनी की हंगामी बागायत. आता हंगामी बागायत कशाला म्हणायचं याबद्दल फार जरा विवादास्पद गोष्ट असते. कारण कापसाचे जे पीक कापणी प्रयोग होतात किंवा कापसाची जी उत्पादन खर्च ठरवला जातो तो कोरडवाहू आणि बागायत असा 2 कॅटेगरीमध्ये ठरवला जातो. आता जर तुम्ही मक्याचं पीक घेतलं तर त्याची पाण्याची गरज ही 600 मिलीमीटर पेक्षा जास्त असते. कापसाची जवळपास 750 मिलीमीटर असते. आणि मग अशा पिकांना त्या भागातल्या वार्षिक सरासरीपेक्षाही कदाचित जास्त पाणी लागू शकतं. मग याला हंगामी बागायत म्हणणार का? किंवा मग पाण्याच्या क्षेत्राखालच्या ज्या जमिनी आहेत त्याला हंगामी बागायत म्हणणार आणि मग त्या भागात जास्त नुकसान भरपाई दिली जाईल असं काय होईल का? त्याच्याबाबत सरकारने जरा जास्त स्पष्टता आणायला पाहिजे. कारण इथं कन्फ्युजन होतं आणि गैरसमज होतात लोकांचे. आणि जर लाभ देणं योग्य असेल आणि तो दिला गेला नाही सरकारी कर्मचाऱ्यांच्या अज्ञानामुळं, तर त्या शेतकऱ्यावर अन्याय होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्याच्यातली अधिक स्पष्टता आणली पाहिजे. आता हे जे 8,500 रुपये एकरी दिले हे 3 हेक्टरसाठी दिले, हे आपण आधी 2 हेक्टरसाठी देत होतो. हम्म. आणि हंगामी बागायतीसाठी जरा जास्तीचे पैसे दिले, 17,000 वगैरे. हम्म. फळबागांमध्ये त्यांनी काही फारसा फरक केलेला नाहीये.
कारण हा जो पाऊस झालेला आहे, हा नेमका कुठल्या फळपिकासाठी डॅमेजिंग झाला हे फारसं स्पष्ट झालं नसलं तरी मे महिन्यात जे पाऊस झाले त्यांनी डाळिंब, मोसंबी, अ, ही जी पिकं आहेत ज्यांचे बहार धरले जातात, त्यांच्या समोर फार मोठ्या अडचणी निर्माण केलेल्या आहेत. द्राक्षाची छाटणी घेण्यासमोर फार मोठ्या अडचणी निर्माण केलेल्या आहेत. म्हणजे ह्याचं नुकसान मोजता येणार नाही की बहार धरणे म्हणजे काय असतं, आणि त्याचं पाण्याचा ताण देणे, त्याला हळूहळू पाणी सोडणे, आणि ते त्या पिकाचा बहार घेऊन त्याचं मार्केटिंग पर्यंत त्याला त्याचा पाठपुरावा करणे, हे कौशल्याचं काम आहे. आणि हे कौशल्याचं काम करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. याच्या म्हणजे अशा प्रकारची संकट आल्यानंतर काय कार्यपद्धती करावी ही म्हणजे शास्त्रज्ञांना अजून सांगता आलेलं नाही. आता ह्या पॅकेज बद्दल बोलू की हे फसवा पॅकेज आहे म्हटलं. मी एका मुलाखतीमध्ये मागच्याच आठवड्यात बोललो होतो की हे पैशाची प्रोव्हिजन कुठून करणार तुम्ही. माझ्यासोबत डिस्कशनमध्ये माजी आयुक्त शेखर गायकवाड साहेब होते, डॉक्टर गोयल साहेब होते, डॉक्टर आंबुलगेकर होते, आणि सगळे तंत्रज्ञ होतो आम्ही. तर आम्ही म्हटलं हे, कारण विरोधी पक्ष काही जरी म्हणत असला त्यांनी म्हणायला पाहिजे त्यांचं काय, म्हणजे आपल्याकडे ट्रेंड असा पडलाय की आम्ही म्हणजे काही जरी झालं तर आम्ही फक्त आरडाओरडा करणार, आणि सत्ताधारी पक्ष असा आहे की एखादी चूक झाली तरी ती कबूल करायची नाही, त्याचं समर्थन करायचं. ही जी पद्धती आहे ही एका तांत्रिक सुदृढ समाजासाठी पोषक आहे असं मला वाटत नाही. अभ्यास दोन्ही विद्यार्थ्यांनी वाढवला पाहिजे आणि तो प्रेझेंट केला पाहिजे जनतेसमोर. जनता याची नोंद घेत असते, आणि इथून पुढे त्याची गरज जास्त आहे. मलाही वाटतं की माझं डॅमेज झालंय, मला थोडा जास्तीचा पैसा वाढून मिळावा, हे वाटणं वेगळं. पण कार्यपद्धती काय आहे आपली, की आपण जेव्हा एखादा नॉर्म ठरवतो की 8,500 रुपये आपण ठरवले, ते कसे ठरले, याला नीती आयोगामधून याचे रिकमेंडेशन आलेले आहेत, याला रिसर्च बॅकड्रॉप आहे. आपल्याकडे क्रीडाई सारख्या किंवा इतर कृषी विद्यापीठांसारख्या अनेक संस्था काम करतात, त्यांचे अर्थशास्त्र विभाग असतात, त्यांच्याकडून रिकमेंडेशन्स येतात, आणि त्यानंतर एक सरासरी नुकसानीचा दर आपण ठरवतो. आता गेल्या 5 वर्षातला ट्रेंड वेगळा आहे की आपल्याला सतत अतिवृष्टी आणि अवेळी पाऊस यांना तोंड द्यावं लागतंय. हे मागच्या 2-3 वर्षापूर्वी सरकारने सततचा पाऊस हा एक ट्रिगर ठेवला होता त्याच्यामध्ये, की 10-12 दिवस पाऊस झाला की पिकांचं डॅमेज होतं, पिकं पिवळी पडतात. तो काही ह्याच्यात दिसून आलेला नाहीये. पण मग काही ट्रिगर बदलले, त्या ट्रिगर बद्दलही चर्चा झाली की फसवाय म्हणताना लोक असं म्हणतात की तुम्ही ट्रिगर बदलले. ट्रिगर कसे होते की मागच्या वेळेस असं झालं की 25% विमा रक्कम दिली गेली त्याला, पाऊस पडला म्हणून. नंतर पीक कापणीचे प्रयोग झाले, त्याच्यात त्याला काहीच मिळालं नाही, कारण तिथं पीक चांगलं आल्याच दिसलं त्या महसूल मंडळामध्ये. म्हणजे तो 25%वरच बसला. ती रक्कम समजा 2-3-4 हजार होती, म्हणजे एनडीआरएफचे त्याला 7-8 हजार 10 हजार मिळाले असते. त्याच्याऐवजी 25% विम्यावर बसला आणि त्याला नंतर काहीच मिळालं नाही. म्हणजे असंही झालं. म्हणजे हे ट्रिगर बदलताना सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. याच्यात अनेक तंत्रज्ञांचा सहभाग आहे, आणि हे असं व्हावं असं अपेक्षित होतं, आणि तसं झालेलं आहे. आता हे पुरेसं आहे काय? निश्चित पुरेसं नाही. तांत्रिक मोबदले जेव्हा आपण देतो तेव्हा एक व्यवस्था निर्माण करतो, आणि या व्यवस्थेतले दोष लक्षात आले की मग हे दोष दूर करण्यासाठी नवीन व्यवस्था केली जाते. आणि ह्या मानवी समाजामध्ये आणि आर्थिक जगामध्ये कुठलीही व्यवस्था निर्दोष असू शकत नाही. ह्या व्यवस्था कालांतराने त्यातले दोष उघडे पडतात किंवा कालांतराने दोष निर्माण होतात, तेव्हा ते बदलावे लागतात. तीच अवस्था कृषी विमा योजनेची झालेली आहे. आता याच्यात काय आहे की पाणी घुसलं, फ्लडचं पाणी घुसलं, त्या शेतकऱ्याचं 100% डॅमेज झालं, त्याच्या घराचं नुकसान झालं, त्याच्या घरात पडलेल्या शेतमालाचं नुकसान झालं, काढून ठेवलेला जो वाळवणीला घातलेला शेतमाल होता त्याचं नुकसान झालं. त्या महसूल मंडळात 20-22 गाव आहेत, काही अप्पर स्ट्रीमला आहेत म्हणजे नदीच्या काठावर नाहीत. इथं पीक कापणी प्रयोग होतात. अं, अ, आणि त्याचं फार ऑर्गनाइज पद्धत आहे की केंद्र सरकारचा सांख्यिकी विभाग ही गावं ठरवून देतो. एका महसूल मंडळात साधारण 2 गावं येतात, आणि हे प्रयोग करताना ही जर 2 गावं ही जिथं कमी डॅमेज अशी आली, तर ज्या महसूल मंडळात नुकसान झालेलं आहे त्याला काहीच मिळत नाही. आता ह्या ह्या बिंदूवरती आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातून ती गोष्ट आलेली आहे की याचं वस्तुनिष्ठ निदान आपल्याला करावं लागणार आहे. आणि इथं जे नुकसान झालेलं आहे नदीच्या काठावर, ते मल्टिपल नुकसान आहे. अतिवृष्टीचं नुकसान आहे, ते पाणी घुसलं म्हणून घराची पडझड झाली, जीवितहानी झाली, वित्तहानी झाली, जनावर वाहून गेले. मग तिथं हवाक जास्त आहे. पण आता आपला सगळ्या लोकप्रतिनिधी, जागृत लोकप्रतिनिधी सगळे कडे आरडाओरडा करतायत की बा हे सरसकट लागू करा.
सरसकट लागू करा, म्हणजे ज्याचं नुकसान झालं नाही त्यालाही 8,500 रुपये मिळणार आहे, आणि ज्याचं खूप नुकसान झालंय त्या 8,500 काही नाही होणार, त्यालाही 8,500 मिळणार आहे. नाही ती बरं का अशी उदयराव, मी हम्म. तुम्हाला मध्ये थोडंसं डिस्टर्ब करतोय. आता हे बघा, 80-85% पंचनामे झाले हम्म. असं पॅकेजच्या आधी ह्या कॅबिनेट मीटिंगमध्ये सांगितलं होतं. मग ते हम्म. पंचनामे झाल्यानंतर ती प्रत्यक्षात मदत. आता त्याच्यामध्ये काय आलंय, आता अजून एक अभ्यासक आहेत, ते भाषा अभ्यासक आहेत तसे मराठी भाषेचे, पण ते शेतकरी आहेत, डॉक्टर रमेश सूर्यवंशी. त्यांनी हम्म. काल मला त्यांचा एक अनुभव सांगितला. ते म्हटले की निफाड तालुक्यातल्या एकाचा मला फोन आला, मित्राचा शेतकरी, आणि त्यांनी सांगितले की तलाठीने मला फोन करतोय आणि तो म्हणतो तुला मी नुकसान भरपाई देतोय. आणि तो हम्म. त्याला सांगतोय की माझं काहीच नुकसान झालेलं नाहीये, तरी मला का देतोय तू? नाही म्हणे, आपण निम्मे निम्मे वाटून घेऊ. आता उद्देश काय? म्हणजे हे असं एकीकडे चालू आहे ते सगळे अव्यवस्था, ह्या नुकसान भरपाईची. दुसरीकडे ज्या खरडून गेलेल्या जमिनी आहेत, की माती सगळी गेलेली आहे, आता ती विहीर पूर्ण भरलेली आहे, आता ती उपसण्यासाठी सरकार 30,000 रुपये देणार आहे. मग ते पुरणार आहेत का, असा एक प्रश्न आहे. जसं तुम्ही ते आत्ता सांगितलं की सरसकट ती 8,500 असं ते ठरून टाकलेलं आहे. फळ पिकांसाठी वेगळी आहे, बाकीच्या बहुवार्षिक पिकांसाठी वेगळी मदत आहे, 17,000 आणि 22,000 जी काय. मग ती सरसकट दिल्यामुळे हे असे सगळे गोंधळ वाढतात आहे. आता जिथं 60 लाख हेक्टरपेक्षा नुकसान झालेलं आहे, त्याच्यापैकी 60,000 एकर ही मराठवाड्यातली, तरी ती म्हणजे खरडून गेलेली माती, ती सगळी नुकसान झालेलं आहे. मग आता तिचं जास्त मदत दिली गेली पाहिजेत. मग जसं तुम्ही मत मांडताय की हे अगदी बरोबर आहे, म्हणून मी तुम्हाला ती थोडंसं इनपुट दिलेलं आहे. बोला तुम्ही. अ, हे अपवादाने उदाहरण असेल, तलाठी बोलला असं. काही बहादर असतात असे, हम्म. मध्येही जातात, मोठ्या संख्येने जातात. हे अगदी 100% खरं आहे की गावात ज्या वेळेला कर्मचारी जातात, ग्रामसेवक, तलाठी, तो सहाय्यक कृषी अधिकारी, आणि असं गृहीत धरा तुम्ही की 100 लोकांपैकी 18 लोकांचं नुकसान झालेलं आहे, तर ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरी 18 लोकांचा पंचनामा करू शकत नाही आपल्या लोकशाहीमध्ये. कारण ते आमदार म्हणतो नाही नाही, साऱ्याचं नुकसान झालेलं आहे, सगळ्यांनाच द्या. आणि अतिशय उत्कृष्ट पीक आलेलं असतं वरती, वरच्या भागामध्ये, आणि काही भागामध्ये अतिशय डॅमेज झालेलं असतं. मग आपल्याकडे ही न्यायपूर्ण व्यवस्था नाही, आणि अशी न्यायपूर्ण व्यवस्था करण्याची सार्वजनिक शिस्त आपल्या समाजामध्ये नाही. त्यामुळे ज्याचं खूप नुकसान झालेलं आहे त्याचा फारसा फायदा होत नाही. ज्याचं काहीच फारसं नुकसानच झालेलं नाहीये, तो सरकारी मदतही घेतो आणि चांगलं उत्पन्नही काढतो. म्हणजे ही जी हा जो विरोधाभास आहे समाजातला, हा सार्वजनिक शिस्तीचा भाग आहे, सार्वजनिक शिक्षणाचा भाग आहे, आणि म्हणजे आपल्या निष्ठेचा सुद्धा सगळ्यांचा भाग आहे. की ह्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की बाबा माझं डॅमेज झालेलं नाही आणि मला काही तो नुकसान भरपाई देऊ नको, असं निक्षून यांनी सांगितलं. असं सहसा कोणी सांगत नाही. उलट आपल्याकडे काय होतं की योजना निघते, सगळे सहभाग घेतात, आणि नंतर त्यांना वगळायची वेळ येते. पंतप्रधान सन्मान योजनेचे इन्कम टॅक्स पेअर लाभार्थी सापडले आपल्याला. कारमध्ये फिरणाऱ्या लाडक्या बहिणी 1,500 रुपये घेताना सापडल्या आपल्याला. म्हणजे हे जे सगळं आहे, याला हे अपवाद आहेत. पण जो एकूण आपल्या शासनाचा जे जे काही कल्याणकारी राज्य आपण म्हणतो, जे कुठलं ज्या पक्षात शासन असेल, त्याचा उद्देश शासनाचा असा असतो की योग्य लाभार्थीला योग्य लाभ मिळावा. कुठलंही शासन कुठल्याही पक्षाचं असलं तरी त्यामध्ये थोडीशी एम्पॉवर करतं राजकारण. की मग आपले आमदार साहेब आहेत, भाऊसाहेब आहेत, तात्यासाहेब आहेत, त्यानं काय केलं आपल्यासाठी. हम्म. त्यांनी जे जर बऱ्याचशा समाजातल्या एका घटकाची त्या आमदाराकडून किंवा त्या लोकप्रतिनिधीकडून अपेक्षा अशी आहे की न होणारे काम करून आणतात, हम्म. म्हणजे काय बेकायदेशीर कामं करून आणतात. या हा जो लोकशाहीतला प्रकार आहे, हा त्या राजकारणाची सुद्धा मजबुरी आहे. आणि मग याच्यात आपण तांत्रिकतेपासून दूर जातो. आता मोठं संकट काय आहे आपल्यावरती, की आता पंजाबकडे 4-5 वर्षाचे पैसे पडून होते एसडीआरएफचे, हम्म. आणि ते आता वापरले त्यांनी. त्यांना 12,000 कोटी रुपये ते शिल्लक होते, ते वापरता आले. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मग चर्चा कशावर व्हायला पाहिजे की पंजाबकडे पैसे शिल्लक होते, तिथं या प्रकारचं संकट येत नाही. महाराष्ट्र गेल्या 7 वर्षापैकी 6 वर्षाची संकट भोगतोय. मग ह्या प्रकारचा वेगळा निधी आपण तयार करायला पाहिजे का? मग त्याचे सोर्सेस कुठले असावे? की यावेळेस आम्ही चॅनलमध्ये डिस्कशन करताना सगळे अधिकारी बोललो होतो की आपल्याकडं महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेचा पैसा आहे. ती योजना कशा पद्धतीने चालते याच्यावर वेगळे तुमचे एपिसोड होऊ शकतील. हम्म. पण हा जो पैसा आहे निर्माण केलेला, हा अकुशल काम करणाऱ्या गरिबासाठी आहे. मुंडे साहेबांचं असं मत होतं की हा पैसा
डवरं, कोळपं, निंदण, खुरपण, पीक काढणी, मळणी यासाठी दिला जावा, आणि तो शेतकरी मजूरच आहे, आणि त्यांनी त्याच्या शेतात केलेल्या कामाचा मोबदला त्याला दिला जावा. मग अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये ही योजना, जिथं फार जास्त नुकसान झालेलं आहे, अशा ठिकाणी लागू करता येईल का? मग पुन्हा सरसकट लागू करा, असं होईल. कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये ग्रामीण भागात जे कष्ट केले जातात, मनुष्यबळाचा अभाव होतोय. आपण किती जरी मेकॅनायझेशन केलं, यांत्रिकीकरण केलं, तरी ते पुरेसं पडणार नाही. त्याच्यात ह्युमन लेबर आणि ह्युमन ब्रेन या दोन गोष्टी अनिवार्य आहेत ही शेती करताना. तर ह्यासाठी मदत करण्यासाठी ह्या ज्या पर्यायी योजना आहेत त्यांचा वापर करावा का? उलट मी याचं स्वागत करतो सरकारचं, की त्यांनी निर्णय घेतला की ह्या योजनेतून ह्या नुकसान भरपाईसाठी पैसे देणार. आता विरोधी पक्षाचं खरं काम काय असलं पाहिजे, की आता तांत्रिकदृष्ट्या खरडून गेलेल्या जमिनीची खोली किती, किती नुकसान झालेलं आहे, त्याचं एस्टिमेट काय लागणार आहे, मग हम्म. एमएनआरजी मधून तुम्ही कुठल्या प्रोव्हिजन करणार आहे, त्या शेतकऱ्याला कशा स्वरूपात मोबदला देणार आहात. आपण 90 साली ज्या वेळेला फलोत्पादन योजना चालू केली, त्यावेळेला सरसकट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे द्यायला सुरुवात केली. आम्ही मागे असा आग्रह धरला होता की शेतात बांधबंदीची जी कामं असतात ती साधारण 200 ते 400 मीटर होतात, त्याचा एक दर ठरलेला आहे. तर ते काम तांत्रिकदृष्ट्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आखून द्यावं, ते शेतकऱ्यांनी स्वतः स्वतः करावं. म्हणजे योग्य पद्धतीने तो करतो, आणि ते राखण्याचं काम शेतकऱ्याची जबाबदारी राहील, आणि त्याचं जे पेमेंट होईल ते त्या संबंधित योजनेमधून शेतकऱ्याच्या अकाउंटला दिलं जावं. तर आता आग्रह काय धरला पाहिजे, की कार्यपद्धती तुमची कुठली राहणार आहे? इथं 100 हेक्टर जमिनीचं नुकसान झालं, मग त्याचं कंत्राट काढायचं, कंत्राटदाराला द्यायचं, मग त्याची पुन्हा तक्रारी व्हायच्या. त्यापेक्षा एवढं नुकसान झालेलं आहे, साधारण इतकी घनमीटर माती लागणार आहे, शेतकऱ्याला हे करावं लागणार आहे. आणि मग शेतकऱ्यांनी काही मजूर हाताशी धरून त्यातला कुशल भाग जो असेल त्या कुशल भागाचं काम करून सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून हे करावं, असं अपेक्षित आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही शेतकरी आहात, मी शेतकरी आहे, आपण आपल्या शेतात काम करतो, काळजीपूर्वक करतो. कुठली अगदी पाईपलाईन खांदायची असली आणि बंधारा टाकायचा असला ना, वळण पाणी सोडायचं जरी वावरातून काढून द्यायचं झालं, ते शेतकरी फार काळजीपूर्वक करतात. आणि त्यांना त्याचा शेतीची माहिती असते, की पाण्याचा फ्लो कसा असतो, बहाव कसा असतो, पाणी तुंबतं कुठे, काढून कुठून द्यायचंय, किंवा कुठं डॅमेज होऊ शकतं माझं. त्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग असावा, असा आग्रह विरोधी पक्षांनी धरावा ना आपणही धरावा. आता जे याच्यातलं म्हणजे स्पेसिफिक प्रश्न आहे तुमचा, नवले साहेबांनी असं असं म्हटलेलं आहे. तर नवले साहेबांनी सुद्धा कार्यपद्धती सांगावी. 8,500 रुपयाच्या पलीकडे पैसे देण्याची कार्यपद्धती काय? समजा आता या सरकारने ठरवलं, की फडणवीस साहेबांच्या मनात आहे की बाबा मला 50,000 रुपये द्यायचे, हम्म. तर अशी कुठली कार्यपद्धती आहे की त्यांना 50,000 देता येतील? आता शासनाकडे एवढे पैसे नाहीत, आणि असे पैसे द्यायला जवळ 78,000 करोड रुपये लागतील. म्हणजे ही पुढची गोष्ट आहे त्याच्या या कॅल्क्युलेशन्स मध्ये. असे पैसे दिले जाऊ शकतील. आपल्याकडे शेतीमालाचं जे उत्पादन आहे राज्यातलं एकूण, हे जवळपास 2.25 लाख करोड, 2,52,000 करोड रुपयाचं एकूण शेतीमालाचं म्हणजे याचं मत्स्य सह उत्पादन आहे आपलं. त्या हम्म. डेअरी आलं, फील्ड क्रॉप्स आले, सगळं आलंय. तर हे जे सगळे डॅमेजेस झालेले आहेत, याच्यामध्ये जे क्षेत्रीय पिकं आहेत, यांचं डॅमेज महत्वाचं आहे, आणि त्या क्षेत्रीय पिकांचे जे 8,500 रुपये दिले जात आहेत, तर इथून पुढे हे पुरेसे पडणार आहेत का, की याच्यात सतत अडचणी येणार आहेत? तज्ज्ञांचं मत काय आहे? ज्या लोकांनी या क्लायमेट रेझिलियंट अॅग्रिकल्चरचा प्रोग्राम सुरू करणारं महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य आहे, आणि त्याचं बरंचसं क्रेडिट या मुख्यमंत्र्यांनाच जातं. आणि ह्याच्यामध्ये पैसा कमी पडतो, म्हणून महाराष्ट्र राज्य असं पहिलं राज्य आहे की ज्यांनी आशियन डेव्हलपमेंट बँकेच्या मदतीने मॅग्नेट नावाची एक योजना आहे. ती 2,000 करोड रुपयाची योजना आहे. आणि जागतिक बँकेच्या मदतीने एक 8-10 हजार करोड इन्व्हेस्टमेंट असलेल्या प्रोग्राम ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चरचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे, आणि दुसरा टप्पा आता लागू होतोय. म्हणजे हे याचं क्रेडिट मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल, की जो नियमित खर्च आहे तो सोडून या पर्यावरण बदलावर मात करण्यासाठी अतिरिक्त निधी त्यांनी उभा केलेला आहे. विरोधी पक्षाकडून माझी काय अपेक्षा आहे, की हा जो पैसा तो प्रोव्हाइड केलेला आहे क्लायमेट रेझिलियन्ससाठी, मग ही संकटं आली, त्याचं प्रतिबिंब ह्या कार्यक्रमात उमटतंय का? हम्म. त्याच्या प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत का? ते तपासून पाहाव्यात, ते प्रश्न विचारावे. अनेक व्यासपीठ आहेत. तुम्ही सोशल मीडियावरच फार ऍक्टिव्ह राहून जमत नाही. विधिमंडळ आहे, तुमचे व्लॉग्स आहेत, पर्सनल व्लॉग्स आहेत, पत्रव्यवहार आहे, टेक्निकल सेशन्स आहेत, एक्सपर्ट ओपिनियन्स आहेत. या सगळ्या माध्यमातून याच्यावर विचार व्हावा. आणि बरं बरं आहे उदयराव, की सध्या हा हा उदयराव,
आता आपली वेळ संपत आलेली आहे, शेवटचे काही 3-4 मिनिट आहेत. मी तुम्हाला एक जाता जाता एकच प्रश्न विचारतोय, की ज्याचं उत्तर हे तुमच्यासारखा एक अभ्यासकच देऊ शकतो. आता ज्या मराठवाड्यामध्ये सिंचन, आवर्षण, सिंचनाचा अनुशेष, आवर्षण, मागासलेपणाचा कलंक, अशा मराठवाड्यामध्ये हे जलसंकट, इतका मोठा पाऊस, सगळे धरणं वाहून जाणं, विहिरी बंद पडणं, हे सगळं झालेलं आहे. मग याचे आता जे सगळ्या पर्यावरणीय बदल जे होतात, जसं तुम्ही पॅरिस अग्रीमेंट पासून तुम्ही सगळ्या पद्धतीने सांगताय की हे आपण कुठले धोके आहेत आता सध्या. मग आता शेती समोरचे जे धोके आहेत, शेती समोरचे जे नैसर्गिक संकट आलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असं काय वाटतंय की हे सत्ताधारी म्हणा, विरोधक म्हणा, राजकीय म्हणा किंवा सरकार म्हणा, असं काही पुढचे सगळा विचार करून आणि हा जो निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे मोठ्या प्रमाणात, ते असं करून काहीतरी असं कॉन्क्रीट धोरण तुम्हाला असं वाटतंय का? आणि त्या दृष्टीने काही सकारात्मक पावलं पडतात आहे का? असा माझा प्रश्न आहे तुम्हाला. नाही, या बाबतीत निराशा आहे की सरकारने कापसाच्या आयातीवरचं अ, शुल्क पूर्णपणे काढून टाकलं. त्याला कारण असं दिलं किंवा मग कॉटन इंडस्ट्री धोक्यात येईल आणि मग बेकारीची कुऱ्हाड कोसळेल बऱ्याच कामगारांवर. विरोधी पक्षाने विचारायला पाहिजे की तुम्ही हे धोरण आणलं, किती लोकांच्या नोकऱ्या वाचल्या आणि किती लोकांना नोकऱ्या दिल्या? काय म्हणून तुम्ही कापसाच्या निर्यातीवर आयातीवरची बंधनं काढली? त्याचं कारण काय? का आपण 70% तेल आयात करतो? का आपण डाळीचे सर्वात मोठे उत्पादक असून डाळी आयात करतो? म्हणजे सगळ्यात मोठा उत्पादक आणि सगळ्यात मोठा आयातदार जगातला. ही व्यस्तता जी आहे, ही व्यस्तता, हे धोरण शेतकऱ्यांना घातक आहे. शेतकऱ्यांना तुमच्या या 8,500ची 6,000ची गरज नाही. तुम्ही बंधारे बांधायची सुद्धा गरज नाही. शेती फायद्याची होऊ द्या ना. शेती फायद्याची होऊ देण्यासाठी काय करेल मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. हे एमएसपी वगैरे, हे जे डंकेल प्रस्तावानंतर, इकॉनॉमी ओपन झाल्यानंतर जे काही ओपन मार्केट झालेलं आहे जगाचं, जगामध्ये 350 दशलक्ष टन सोयाबीनचं उत्पादन आहे. भारतातलं उत्पादन 10-11 दशलक्ष टन आहे. 3% उत्पादन आहे फक्त. तीन हम्म. टक्क्याचा 3 किलोचा पहिलवान हा 100 किलोच्या पैलवानाशी खेळू शकतो का? हे याच्यावर डिक्टेशन टर्म आपल्याकडे राहतील का? मोठे पैलवान आपण कापसामध्ये 150 दशलक्ष गाठींचं जगाचं उत्पादन आहे आणि आपलं 40 आहे. सरकारचे एजंट आणि व्यापारी हे 34-35 दाखवतात. मी सांगतो तुम्हाला 40 दशलक्ष गाठी आपल्याकडे उत्पादित होतात. पण मग लिंट खरेदी केला का तुम्ही? म्हणजे रुई खरेदी करायला सुरुवात केली का? रुई खरेदी केल्याने काय होईल? छोटे छोटे युनिट शेतकरी टाकतील. तशा योजना सरकारकडे आहे. व्हॅल्यू चेन ची योजना, म्हणजे कापसाची मूल्य साखळी बळकट करण्याची योजना, ह्याच मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना होती. त्याचे अनेक गोंधळ झाले त्या कृषी मंत्र्यांकडून हँडल करण्यामध्ये किंवा अधिकाऱ्यांच्या समजेमध्ये. पण हे तुमच्या माध्यमातून मी सांगतो, आपला संतोष मगर नावाचा एक युवक आहे. गेल्या 5 वर्षापासून सेलूला सिंगल फेज जिनिंग चालवतो. सिंगल फेज जिनिंग लागले तुम्ही, मी तुम्हाला नंबर देतो, चॅनलवर दाखवा त्याचा नंबर. हम्म. उत्कृष्टपणे हा व्यवसाय केलेला आहे, स्वतः कष्ट करतो. 200 दिवस 4 कामगारांना 600 रुपये रोज पडेल बर. असं काम त्यांनी उभं केलेलं आहे. आणि त्याच्या जिनिंगची बेसिक कॉस्ट होती 2.25 लाख रुपये. सिंगल फेज जिनिंगची, हा. सिंगल फेज मोटरवर चालतं. ह्या प्रकारचे जे उद्योग आहेत किंवा तेल गाडीचे उद्योग का नाही चालणार? आपल्या देशामध्ये 5.5 लाख तेल गाड्या होत्या 84 साली, 85 करोड लोकसंख्या असताना. 1 करोड 2 लाख कामगार होते, म्हणजे 5 करोड लोक त्याच्यावर अवलंबून होते. कुटुंबाचा विचार केला आपण तर. आणि म्हणजे 85 करोड पैकी 5 करोड लोक तेलाच्या उद्योगातून व्यवसाय स्वतःच करत होते. आज 11,000 तेल गाड्या शिल्लक आहेत. त्यातले 5,500 कसे तरी चालू आहेत, कारण तुम्ही हे पाम आणून ठेवलं. हे सोयाबीन तुमच्याकडे 50 लाख हेक्टरवर आहे, त्याच्यात 20% तेल आहे. याच्या डीओसीचाच प्रश्न असतो. आता हे खरेदीचे प्रश्न येणार आहेत. खरेदी केंद्र सुरू करण्याची लगबग चालू आहे शासनाची. पण डीओसी पडू नये. इथेनॉल डीओसी त्याच्याहून स्वस्त आहे, ते सोया डीओसीहून. मग ह्या धोरणातले जे फ्लॉ आहेत, त्याच्याने शेतकरी जास्त 90% अडचणीत आहे. तुमचे 8,500चे 85,000 केले तरी हे प्रश्न सुटणार नाहीत. हम्म. जर म्हणजे ह्या पद्धतीत शरद जोशी सांगायचे त्याप्रमाणे शेतकऱ्याच्या घरावर सोन्याची कौलं जरी टाकली तरी त्याला ती विकावं लागतील, अशी सरकारी धोरण आहे. ती हम्म. बदलली तर ही कौलं सुद्धा तो व्यवस्थित मेंटेन करू शकेल. असं धोरण असलं पाहिजे फळे साहेब. या धोरणांबद्दल आपण सविस्तर कधीतरी बोलू, आता वेळ संपत आलेला आहे. नक्कीच, पण नक्कीच. एकूण सरकारी धोरणं ही पर्यावरण, शेतीचं अर्थशास्त्र, शेतकऱ्याचं मानसशास्त्र याला सुटेबल नाहीत. म्हणून आत्महत्या, पर्यावरणाचे ऱ्हास, ही जमीन गरडून जाणे, पिकांचं लॉस होणे, हे संकट आपल्यावर येत आहेत.
खूप खूप धन्यवाद उदय सर. आणि पुन्हा एकदा दर्शकांच्या वतीने विनंती की तुम्ही ज्या पद्धतीने एक विशाल व्यापक चौकटीमध्ये सगळे मुद्दे मांडत असता, त्यामुळे ते किती ऐकलं तरी ते कमी सातत्याने ऐकलं पाहिजे. जसा निसर्ग हा नेहमीच कधी थांबत नाही, त्याप्रमाणे ते निसर्गानुसार येणारी संकट देखील थांबत नसतात. आणि तुमच्यासारखे अभ्यासक जे कुठलंही राजकारण किंवा हे याचा विचार न करता ज्या तटस्थ भूमिकेतून मार्गदर्शन करतात ते अतिशय महत्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद. आणि दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, इतरांना शेअर करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. खूप खूप धन्यवाद. जय किसान. जय किसान.